ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. कर दया दया धना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. करते ही प्रार्थना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन उत्पत्ती याचा 50:19-22 वचन. उत्पत्ती याचा 50 अध्याय 19-22 वचन. योसेफ त्यास म्हणाला, भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. तर आता भिऊ नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळाचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्याच्याशी ममतेने बोलून त्याचे समाधान केले. योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो 110 वर्षे जगला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेलं शास्त्रभाग उत्पत्ती याचे पुस्तक 50 अध्याय आणि 19-22 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी योसेफ आणि त्याच्या भावाचं वार्तालाप आम्ही बघतो. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा, आम्ही आपले दास आहोत. आणि यावेळेस योसेफ त्यांना म्हणत आहे, भिऊ नका, का मी देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचले. म्हणून देवाने जे चांगल्यासाठीच योजले होते. आणि योसेफ आपल्या भावांना समजून सांगताय का मी परमेश्वराच्या जागी नाही, आणि जे काही घडलं ते परमेश्वराने योजून ठेवलेले होते, कारण त्याच्याद्वारे अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत. आणि त्यांना तो आश्वासन देतो, तर आता भिऊ नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळाचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. या ठिकाणी आम्ही पाहतो योसेफाच्या जीवनाविषयी त्याच्या भावाने त्याच्याविषयी कटकारस्थान रचला. त्याला विकण्याचा, मारून टाकण्याचा प्रयत्न केला, पण योसेफ कधी त्यांच्या विरुद्ध बोलला नाही. बायबल सांगते, जे कोणी तुमचा आणि माझा द्वेष करतात
त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करायला पाहिजे. जे तुमचा आणि माझा विरोध करतात त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करायला पाहिजे. त्यांच्यावर आम्ही प्रेम करायला पाहिजे. कारण जे लोक द्वेष करतात त्यांच्यावर आम्ही प्रेम करायला पाहिजे. माझ्या प्रियनो, या ठिकाणी मी पाहतो त्यांच्या भावानी त्याचा द्वेष केला, त्याचे वाईट योजले, पण योसेफ म्हणत आहे की ते चांगल्यासाठीच परमेश्वराने योजून ठेवलेले होते. अनेकदा तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी अशा गोष्टी घडतात. इतर लोक आमच्याविषयी वाईट योजना आखत असतात, पण तुम्ही आणि मी ते परमेश्वराला सांगू. परमेश्वरा सांगते विश्वासयोग्य राहू. परमेश्वर त्याच्यात देखील आम्हाला आशीर्वादित करेल आणि त्याच्याद्वारे देखील परमेश्वर त्याची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण करेल. जर आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करतो, कदाचित ज्याप्रमाणे त्याचे भाऊ येऊन त्याच्या पाया पडून त्याला म्हणू लागले, कदाचित ज्या लोकांसाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, जे विरोध करतायत, वाईट योजतायत, त्या लोकांचं देखील परमेश्वर परिवर्तन करेल आणि त्यांना परमेश्वर आपल्या चरणाजवळ घेऊन येईल. म्हणून माझ्या प्रियानो, जे लोक तुमचा आणि माझा द्वेष करतात, वाईट करतात, त्यांचं वाईट करू नये, तर त्यांच्यासाठी मी प्रार्थना करू, जेणेकरून परमेश्वर त्यांच्या जीवनाला बदलवेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन चला धन्यवाद देतोय प्रभू. खरोखर परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला सांगते, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करा, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. होय परमेश्वर बाप्पा, कारण जीवनाचं परिवर्तन करणारा तू परमेश्वर आहे. प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो, जे लोक इतरांचा द्वेष करतात, इतरांसाठी वाईट योजना करतात, त्या प्रत्येकासाठी प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो, त्यांच्या मनाचं परिवर्तन कर. आणि परमेश्वर बाप्पा, जे लोक अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांची तू सहायता कर परमेश्वर बाप्पा. त्याच्याद्वारे देखील तू आपली महिमा कर प्रभू, कारण ते चांगल्यासाठीच तू योजून ठेवलं असतेस. परमेश्वर बाप्पा, योसेफाने म्हटले की देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते आणि म्हणून अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. होय परमेश्वर बाप्पा, आज परमेश्वरा तुझे दास सेवक प्रभूशी दुःखात, छळात, संकटात आहेत, त्यांच्याद्वारे अनेकाचे प्राण तू वाचीव आणि त्या परिस्थितीत तू त्यांची सहायता कर. धन्यवाद देतोय प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐका. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.